श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी आळेफाट्याला संपन्न झालाय। या ठिकाणी जेवण करून आम्ही आता घरी चाललेलो आहोत। काही लोक अशी म्हणतात की 5.5 महिन्याचं वर्ष श्राद्धाचं अन्न आम्ही खात नाही, महाप्रसाद जेवण। तर शास्त्रामध्ये तसं काही सांगितलेलं नाही। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, गोष्ट पहिली। संत ज्ञानेश्वर महाराजांना श्राद्धाचं जेवण चालत होतं। गोष्ट दुसरी का चालत होतं तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरु परंपरेला जर श्राद्धाचं जेवण चालत असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना ते चालत असलं पाहिजे, गोष्ट दुसरी। आणि गणपती बाप्पा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, त्यांना सुद्धा श्राद्धाचं जेवण मान्य होतं। कारण गणपती बाप्पानं जो शंतू राक्षस मारला होता, अंत्यविधी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याच घरी जाऊन गणपती बाप्पानं मोदक खाल्याची कथा आपल्याला गणेश पुराणामध्ये वाचायला मिळते। म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, श्राद्धाचं जेवण सुद्धा चांगलं असतं। या गोष्टीचा विचार लोकांनी करणं गरजेचं आहे।